नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, 11 जून 2026 रोजी कर्जमाफीचा नवीन जी आर आलेला आहे आणि ती कर्जमाफीची पुढची प्रक्रिया कशी राहणार आहे ती आज आपण या जी आरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, समजून घेणार आहोत। तर अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे। आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अतिशय असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर मग आपण हा जी.आर कोणता आला आहे आणि त्या जी.आर मध्ये काय महत्त्वाचे पॉईंट दिलेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत। मित्रांनो, अतिशय बारकाईने मी हा व्हिडिओ सांगणार आहे। चला तर मग लगेच आपण जी.आर कडे वळूया। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत म्हणजे जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे। म्हणजे याचा अर्थ आपल्या शेतकरी कर्जमुक्तीला वेग आलेला आहे आणि लवकरच कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे। हा जी.आर काढला आहे सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाने आणि कधी काढलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता 11/6/2026 11 जून 2026 रोजी हा जी.आर काढलेला आहे। या जी.आर मध्ये अतिशय महत्त्वाची बात या ठिकाणी माहिती दिलेली आहे। या जी.आर मध्ये अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आपण बघूया प्रस्तावनेत काय दिले। माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे। म्हणजे आपण पाहिलेला या अगोदर जी.आर 2/6/2026 रोजी कर्जमुक्तीचा आला होता आणि त्या जी.आर वर 2/6/2026च्या जी.आर वर आपल्या चॅनलवर व्हिडिओ सुद्धा सविस्तर आहे। तो व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी जाऊन पाहू शकता। अतिशय सोप्या भाषेमध्ये मी या जी.आरचं विश्लेषण केलेलं होतं। चला तर मग पुढे बघूया। सदर मंजुरीस अनुसरून 2/6/2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे व सदर योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना रुपये किती तर 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 रुपयापर्यंतचा प्रोत्साहन लाभ या ठिकाणी आपण पाहिलेला आहे। या 2 जून 2026 या जी.आर मध्ये थकीत शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी आणि जे नियमित भरतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला होता। त्या जी.आर मध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं होतं, परंतु त्याच्यात नियम अटी शर्ती आहेत। तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। अशा रीतीने लाभ देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील बँकाकडून प्राप्त माहितीच्या आधारावर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती एक वेळ समझोता OTS किंवा प्रोत्साहन लाभ देणे अभिप्रेत आहे। त्यानुसार सदर योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याकरता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजेच त्या ठिकाणी कर्जमुक्तीचा जी.आर आपण 2 जून 2026 चा पाहिलेला आहे। त्या जी.आरची या ठिकाणी अंमलबजावणी करता आता जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि आता लवकरच या ठिकाणी आपल्या याद्या वगैरे येणं चालू होईल। या ठिकाणी आपण खाली पाहू शकतो शासन निर्णयामध्ये काय दिले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। या ठिकाणी कशा प्रकारे समिती आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो। या समितीचे अध्यक्ष कोण असतील तर जिल्हाधिकारी महोदय असतील आणि या ठिकाणी सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्याचबरोबर व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा समन्वय व्यापारी बँका, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या ठिकाणी सदस्य सचिव म्हणून या ठिकाणी काम करतील। ही आपण समिती पाहिलेली आहे। या समितीच्या अनुषंगाने आता पुढचे जे काही कर्जमाफीची प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। त्याचबरोबर 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये अतिशय महत्त्वाची पॉईंट आहे मित्रांनो, अतिशय बारकाईने लक्ष द्या। या ठिकाणी मी तुम्हाला एक एक पॉईंट समजून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्या मित्रमंडळीपर्यंत सुद्धा शेअर करा। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, उपरोक्त समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे असेल तर त्या ठिकाणी पहिला मुद्दा आहे अतिशय महत्त्वाचा। योजनेअंतर्गत लाभास अपात्र असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती योजना पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रियेचे सहनियंत्रण करणे। म्हणजेच या ठिकाणी अपात्र असलेल्या म्हणजेच आपण जी.आर मध्ये पाहिलेले आहे ज्यांना 25,000पेक्षा जास्त वेतन आहे अशा कर्मचाऱ्यांची यादी या ठिकाणी अपलोड या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा मुद्दा पाहू शकता
आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करणे बाबत प्रेस नोट देणे. म्हणजेच ज्या कर्ज खात्यांची आधार लिंक नाही त्यांची प्रेस नोट देणे, म्हणजेच पेपरला बातमी वगैरे देणे, त्याची जाहिरात करणे, जेणेकरून ते त्या ठिकाणी आधार लिंक करून घेतील आणि त्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळेल. या ठिकाणी तिसरा मुद्दा आपण पाहूया, अतिशय महत्वाचा आहे हा सुद्धा, योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे. हे बघा, ही सुद्धा या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा या समितीवर या ठिकाणी भार दिलेला आहे की जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध तुम्हाला करायची आहे. असे या ठिकाणी या समितीचे हे काम अत्यंत महत्वाचं आहे. चौथं या ठिकाणी बघूया, ॲग्रीस्टॅक रजिस्टरवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्याकरता मेळावे आयोजित करणे व त्यास प्रसिद्धीने. आपण 2 जून 2026च्या GR मध्ये अतिशय महत्वाचा शेवटचा पॉईंट पाहिला होता की ज्यांचे ॲग्रीस्टॅक आहे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्यांचे ॲग्रीस्टॅक नाही त्याकरता या ठिकाणी आता काय करायला सांगितले आहे, तर मेळावे आयोजित करणे व त्यास प्रसिद्धी देणे, म्हणजे जे कोणाचे राहिले असतील तर त्याला काढायला या ठिकाणी सांगणे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहूया पाचवा मुद्दा अतिशय महत्वाचा, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाकरता जिल्ह्यात मेळावे आयोजित करणे व प्रसिद्धी देणे. या ठिकाणी शेतकऱ्याचे जे काही आधार प्रमाणीकरण जर राहिलं असेल, या ठिकाणी बायोमेट्रिक करायचं राहिलं असेल तर त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मेळावे आयोजित करणे आणि त्यास प्रसिद्धी देणे हे सुद्धा कार्य या ठिकाणी या समितीचं असेल, असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो बारकाईने समजून घ्या, अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत. या ठिकाणी 6वा मुद्दा बघूया आपण, तक्रार निवारण करणे. त्याचबरोबर या कर्जाच्या अनुषंगाने जे काही तक्रारी असतील ते या समितीच्या माध्यमातून आपल्या तक्रारीचे निवारण या ठिकाणी या समितीला करायचं आहे, असं या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे कोणत्याही तक्रारी असू द्या तुमच्या, मग कर्जमाफीबद्दल. या ठिकाणी 7वा मुद्दा पहा, योजनेत जिल्हा स्तरावर प्रसिद्धी देणे. म्हणजेच आपली जी काही कर्जमाफीची योजना आहे 2 जून 2026 रोजी काढून या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे, त्या कर्जमाफीला जास्तीत जास्त प्रसिद्धी देणे जिल्हा स्तरावर. कारण ज्या शेतकऱ्यापर्यंत आणखी ही माहिती पोहोचलेली नाही त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्याकरता जास्तीत जास्त जिल्हा स्तरावर प्रसिद्धी देणे हे सुद्धा कार्य या ठिकाणी या समितीला देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तिसरा मुद्दा पाहूया, उपरोक्त समिती योजनेची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहील. म्हणजेच या ठिकाणी योजनेची जे काही अंमलबजावणी आहे ती पूर्ण होईपर्यंत ही समितीच कार्यरत राहील आणि या समितीला हे वरचे जे काही मुद्दे आहेत 7, त्या 7 मुद्द्यावर या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे, असं या समितीला या ठिकाणी या GRच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. आणि ही योजना संपेपर्यंत म्हणजेच अंमलबजावणी होईपर्यंत त्या योजनेला या ठिकाणी कार्य करायचं आहे. त्याचबरोबर चौथा मुद्दा काय म्हणते बघूया, उपरोक्त समितीने तिच्या कामकाजाचा अहवाल शासनास व सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे यांना वेळोवेळी सादर करावा. ते त्यांच्यासाठी आहे की जे काही वेळोवेळी शासनाकडे या ठिकाणी रोजची अपडेट त्यांना द्यायची आहे या कर्जमुक्ती योजनेबद्दल. चला तर मित्रांनो, हा होता कर्जमुक्तीबद्दल नवीन आलेला GR आणि या GRचं अतिशय मी बारकाईने विश्लेषण करून तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये एकही शंका राहिलेली नसेल. त्याचबरोबर या कर्जमुक्ती योजनेसाठी हा दुसरा GR आलेला आहे आणि या दुसऱ्या GRच्या अनुषंगाने आता तुम्ही पाहू शकता कर्जमुक्ती योजनेला आपल्या आता थोडीशी गती मिळालेली आहे आणि लवकरच आपली कर्जमाफी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे अशाच नवीन अपडेट्ससह आपल्या चॅनलला तुम्ही या ठिकाणी आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे अशा नवनवीन या ठिकाणी व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देत असतो. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.